आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। हार्दिक अभिनंदन। सावगाव येथील गायत्री प्राथमिक कृषी पत्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी उमेश पहिरजी चोपडे यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे। त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। खानापूर तालुक्याचे आदरणीय नेते माजी आमदार श्री दिगंबरराव यशवंतराव पाटील यांना 67व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा। शुभेच्छुक संजय कडोलकर। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी केंद्राची राज्यांना सूचना। दैनंदिन रुग्णसंख्या 3 लाखांच्या उंबरठ्यावर। वीकेंड कर्फ्यू लॉकडाऊनला वाढता विरोध। कोरोना संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा। पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा संप मागे। विना मास्क फिरणाऱ्यांना दंड वसुलीचा बडगा सुरूच। नानावाडी येथे झाड कोसळून वाहनांचे नुकसान। गोव्यातील भाजप प्रचाराची धुरा बेळगावातील कार्यकर्त्यांवर। जिल्ह्यातील 4 मंदिरांवर व्यवस्थापन समिती नियुक्त। जिल्ह्यात भाजी लागवडीचा हंगाम लांबला। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या काही दिवसांमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात चाचण्यांमध्ये घट झाल्याची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे। चाचण्यांवर भर देऊन बाधितांवर वेळेत उपचाराद्वारे कोरोना प्रसार रोखा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना केली आहे। याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे। कोरोनाचा उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने 27 डिसेंबर रोजी कोरोना नियंत्रणाबाबत सुधारित सूचना दिल्या होत्या। त्यात कोरोना चाचण्या हा महत्त्वाचा घटक आहे। मात्र अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना चाचण्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे। याकडे आहुजा यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे। दैनंदिन रुग्णसंख्या 3 लाखांच्या उंबरठ्यावर। देशात गेल्या 2 दिवसांपासून कमी होत असलेल्या कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येने आज उसळी घेतली आहे। देशात गेल्या 24 तासात 2,82,970 रुग्ण आढळून आले आहेत। कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढली असून 441 जणांनी जीव गमावला आहे। पण काहीसा दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या 24 तासात 1,88,157 जण कोरोनातून बरेही झाले आहेत। केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीची तुलना आजच्या रुग्णसंख्येशी केल्यास त्यात मोठी वाढ दिसून येत आहे। देशात मंगळवारी 2,38,018 इतके नवीन रुग्ण आढळल्याचे समोर आले होते, तर आज ही संख्या 2,82,970 म्हणजे तुलनेने 44,952 इतकी अधिक आहे। ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे। देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही 9,000 जवळ पोहोचली आहे। देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही 8,961 इतकी झाली आहे। तर देशात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही वाढली असून ती 18,31,000 गेली आहे। देशातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा 15.13% आहे। वीकेंड कर्फ्यू लॉकडाऊनला वाढता विरोध।
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार वेगाने होत आहे. रोज सुमारे 30,000पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यू लागू केला आहे. तरीही संसर्ग आटोक्यात आला नसल्याने लॉकडाऊनचा विचार केला जात आहे. मात्र वीकेंड कर्फ्यू आणि लॉकडाऊन यासारख्या पर्यायांना विरोध वाढत आहे. या पर्यायांमुळे व्यवसायांचे मोठे नुकसान होत असल्याने आता लॉकडाऊन टाळण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच भाजपमधील काही नेते आमदारांचा तसेच उद्योजकांचा त्यास विरोध आहे. आता वीकेंड कर्फ्यू ही मागे घेण्याची मागणी केली जात आहे. हॉटेल उद्योजक संघ, पब बार मालक संघ, मंगल कार्यालय संघ, जिम मालक संघ यांच्यासह विविध संघटनांनी बुधवारी येथील अरमाने मैदानावर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता. पण अचानक आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आंदोलन आणि सभेऐवजी आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर यांना भेटून वीकेंड कर्फ्यू मागे घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेंड कर्फ्यू मागे घेण्याची मागणी हॉटेल उद्योजकांनी याआधीच केली आहे. सरकारने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोरोना संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे याबाबत नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण होत आहे. काही वेळा योग्य माहिती उपलब्ध नसताना चुकीच्या माहितीचा प्रसार होत आहे. याबद्दल आरोग्य खात्याने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच कोणत्याही मार्गाने अफवांचा प्रसार होऊ नये यासाठी देखील दक्षता घेण्याची सूचना केली आहे. कुणीही कोरोनाबाबत अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा आरोग्य खात्याने दिला आहे. अशा अफवांमध्ये लोकांची दिशाभूल होते. हे टाळण्यासाठी अधिकृत माहितीच प्रसारित करण्यात यावी असे आरोग्य खात्याने दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापना कायदा 2005 मधील कलम 54 नुसार कारवाई केली जाईल. या अंतर्गत कारावास आणि दंड अशी शिक्षा दिली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा संप मागे. सेवेत काम करण्याच्या मागणीसाठी पाणी पुरवठ्याच्या हंगामी कामगारांनी गेल्या 8 दिवसांपासून संप पुकारला होता. त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जनतेचे हाल होत असल्याने हंगामी कामगारांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शवली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसल्याने कामगारांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र वॉलमन आणि कामगारांना रुजू होऊन काम करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून महापालिकेकडे पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्यापही सेवेत कायम करण्यात आलेले नाही. सेवेत कायम करावे याकरिता प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरवठा करण्यात आला होता. पण याबाबत प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे हंगामी कामगारांनी आंदोलन छेडले होते. तसेच आमदार अनिल बेनके यांनी कर्मचारी संघटनांशी संवाद साधला होता. एकीकडे नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील सुरू करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला असल्याचे जाहीर केले. सदाशिवनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी वॉलमन आणि इतर कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आता संप मिटला आहे. बेळगावमध्ये काही 15 दिवसापासून LNT जे पाण्याची समस्या गोंधळ निर्माण केलेत आणि जे वॉलमनचे संपावर गेलेले आहेत गेल्या 8 दिवसापासून या संपामुळे आणि LNTमुळे हे त्रास नागरिकांना होते हे समजून घ्या. आज मी माझ्या वार्डात सोडणारे जे वॉलमॅन आहेत त्यांना विनंती करतो कृपया स्ट्राईक थांबवा. जे बी समस्या असतील पुढे जे काही बी चर्चा असतील अधिकार चर्चा करू. आता कोरोनाच्या काळामध्ये काय व्हायला आहे इतरांचं पाणी घ्यायसाठी मुश्किल झालं. सगळ्यांना पाणी मिळणार आहे आजकाल. बोरवेल जर काही ठिकाणी काही ठिकाणी नाही आहेत. काही ठिकाणी स्वतःची विहीर आहेत. त्यासाठी लोक असं काय ग्रामीण शहरापेक्षा शहरात त्रास झाला पाण्यासाठी. तेवढंच सांगतो की माझ्या वॉलमॅनला परत तुम्ही कामाला रुजू या. प्रत्येक वार्डातनं तुम्हाला नागरिक सपोर्ट करतील आणि कोणी तुम्हाला असं त्रास देणार. LNTने यांना साथ द्यायला पाहिजे. का म्हणजे परत आपल्या प्राईम मिनिस्टरमधला सबका साथ सबका विकास ह्यांना घेऊनच तुम्ही साथ घेतला तरच आपलं हे बेळगावचं स्मार्ट सिटीचं 24 व्यवस्थित होईल. तेवढंच मी सांगतो की प्रत्येकाने जे वॉलमॅन आहेत आपल्या वार्डामध्ये नागरिकांसाठी तुम्ही ते या पब्लिक मुख्य आहे हे तुम्ही इतर सोडून तुम्ही स्ट्राईक किंवा संपावरती आज ना पुढे थोडा निघेलच. प्रशासन आहे जे अधिकारी आहे त्यांच्याकडे चर्चा करा. कारण आता कोरोनाच्या काळामध्ये कृपया स्ट्राईक थांबवा आणि काय हे कामाला रुजू व्हा. विना मास्क फिरणाऱ्यांना दंड वसुलीचा बडगा सुरूच.
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे बेळगाव शहर आणि परिसरात धास्ती वाढली आहे. मंगळवारी उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात 418 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत अतिदक्षता गरजेची बनली आहे. आरोग्य खात्याने केलेल्या नियमावलीचे पालन करण्यासाठी अधिक कठोर सूचना करण्यात येत आहे. तसेच शहर परिसरात विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल केला जात आहे. महापालिकेकडून ही मोहीम कायम ठेवली असून 2 दिवसात 4,600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. जे लोक मास्क वापरत नाहीत अशांवर 100 ते 250 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने 14 पथकांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी शहरातील विविध भागात थांबून महापालिकेच्या पथकाने मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल केला आणि यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे. नानावाडी येथे झाड कोसळून वाहनांचे नुकसान. नानावाडी येथे एक जुनाट झाड भर रस्त्यावर कोसळले. यामध्ये 2 वाहनांचे नुकसान झाले. तसेच येथील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. याबाबतची माहिती अशी की नानावाडी मार्गावर अनेक जुनाट वृक्ष आहेत. यातील काही वृक्ष पूर्णपणे वटलेले आहेत. तसेच सध्याच्या दिवसात याच्या फांद्या पडत आहेत. यातीलच एक जुनाट झाड बुधवारी दुपारी कोसळले. यावेळी सदर झाड रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर पडले. यामुळे ट्रकचे नुकसान झाले. तसेच येथील एका कारचेही नुकसान झाले. मात्र केवळ सुदैवाने जीवितहानी टळली. गोव्यातील भाजप प्रचाराची धुरा बेळगावातील कार्यकर्त्यांवर. गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या प्रचार कार्यासाठी बेळगाव भाजपच्या ग्रामीण विभागातील कार्यकर्त्यांवर धुरा सोपविण्यात आली आहे. यामुळे आता या कार्यकर्त्यांनी गोव्यातील मतदार वर्गाशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. गोवा राज्यातील केपे या मतदारसंघासाठी ग्रामीण भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय जाधव यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांशी संपर्क साधला आहे. तसेच गोवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मतदारसंघाच्या प्रत्येकी 4 सभेसाठी मोहीम उघडली आहे. गोव्याचे माजी खासदार आणि प्रदेश भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर, गोव्याचे उपमुख्यमंत्री आणि उमेदवार बाबू कवळेकर यांच्या समवेत धनंजय जाधव आणि इतर पदाधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील 4 मंदिरांवर व्यवस्थापन समिती नियुक्त. बेळगाव जिल्ह्यातील अ श्रेणीतील 4 प्रसिद्ध मंदिरांवर व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याचा निर्णय धर्मदाय खात्याने घेतला आहे. भक्त किंवा नागरिकांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. त्यात बेळगाव शहरातील परमार्थ निकेतन हरिमंदिर, पंत बाळेकुंद्री येथील दत्तात्रय देवस्थान, गोडची तालुका रामपूर येथील वीरभद्र देवस्थान व चिंचली तालुका रायबाग येथील मायाक्का देवी मंदिराचा समावेश आहे. या 4ही मंदिरांवर 9 सदस्यांची व्यवस्थापन समिती नियुक्त केली जाणार असून तिचा कार्यकाळ 3 वर्षाचा असणार आहे. समितीवर सदस्य म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील सदस्यांची नियुक्ती या समितीवर केली जाणार आहे. समितीमध्ये संबंधित मंदिराचे मुख्य किंवा सहाय्यक पुजारी, अनुसूचित जाती किंवा जमातीचा 1 सदस्य तसेच 2 महिलांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यात भाजी लागवडीचा हंगाम लांबला. ऐन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने लावलेली हजेरी, शिवारात साचलेले पावसाचे पाणी, जानेवारी महिन्यातही शिवारातून असणारी ओल, लांबलेली मळणी कामे याचा फटका भाजी लागवडीच्या हंगामाला बसला आहे. रब्बी हंगामातील भाजी लागवडीचा हंगाम निम्म्याहून अधिक लांबला आहे. भाजी उत्पादक शेतकरी हैराण बनले आहेत. मागील वर्षी रब्बी हंगामात यावेळी 8,500 हेक्टर क्षेत्रात भाजीची लागवड जिल्ह्यामध्ये करण्यात आली होती. भाजी उत्पादन प्रामुख्याने बेळगाव तालुक्यात करण्यात येते, परंतु यावर्षी शेतकऱ्यांचे वेळापत्रक बदलत्या हवामानामुळे कोलमडले आहे. शेतकऱ्याला भाजी लागवड करताना कसरत करावी लागत आहे. खरीप हंगामातील सुगी झाल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामात भाजीचे पीक घेतात. रिकाम्या झालेल्या शिवारातून भाजी लावण्यात येते. मात्र यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील 4,966 हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. त्याचबरोबर ऐन सुगीच्या हंगामात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शिवारात उशिरापर्यंत पाणी साचून राहिले. शिवारातून अद्याप ओल आहे. ओलीत भाजीची लागवड केल्यास वाढ योग्य प्रकारे होत नाही. परिणामी भाजी लागवडीचा हंगाम लांबला आहे.
आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. एपीएमसी पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यातील कोरोनाग्रस्त 8ही पोलिसांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरू आहेत. रोगाची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नसल्यामुळे या सर्वांवर घरातच उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील पोलिसांची कोरोना तपासणी केली जात आहे. त्या अनुषंगाने सोमवारी पोलिसांची तपासणी करण्यात आली. सेवा बजावणाऱ्या पोलिसांची नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रात आणि उर्वरित पोलिसांची पोलीस हेडक्वार्टर्स येथे काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पोलीस स्थानकात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे एपीएमसी पोलीस ठाण्याची इमारत आणि आवाराचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. 12वी परीक्षा 16 एप्रिल पासून 12वी परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार 16 एप्रिल ते 4 मे पर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळी 10:15 ते दुपारी 1:30 या वेळेत पेपर होतील अशी माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालक स्नेहल रायमाने यांनी कळवली आहे. कोरोनामुळे खबरदारी घेऊन ही परीक्षा घेतली जाईल. श्रीराम कॉलनी आदर्श नगर संघटनेतर्फे तिळगुळ समारंभ. श्रीराम कॉलनी आदर्श नगर संघटनेतर्फे तिळगुळ कार्यक्रम पार पडला. श्री गंगा नारायण हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सरिता मोटाराचे गुरव व डॉक्टर वैशाली देशपांडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शीतल घोरपडे यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. पूजा मिरजकर यांनी मकर संक्रांतीचे महत्त्व पटवून दिले. मागील वर्षी 12वीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवलेली विद्यार्थिनी प्रणवती पाटील हिला संघटनेचे अध्यक्ष विलास घाडी व वर्षा घाडी यांच्याकडून 5,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शीतल घोरपडे यांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहा घाडी व संघटनेचे इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संघटनेचे सेक्रेटरी उमेश वाळवेकर यांनी संघटनेची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत, प्रास्ताविक व परिचय वर्षा घाडी यांनी करून दिला. सुनीता घाडी व भावना खंडूकर यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन नेहा जोशी यांनी तर राजश्री मिरजकर यांनी आभार मानले. गायत्री प्राथमिक कृषी पत्तीन बँकेच्या चेअरमनपदी उमेश चोपडे यांची निवड. सावगाव येथील गायत्री प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी बँकेच्या चेअरमनपदी उमेश बहिरजी चोपडे यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे.
त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। सन 2022 ते 2026 पर्यंत 5 वर्षाकरिता गायत्री शेतकरी विकास पॅनलच्या नवीन सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। 2022 सालचे नूतन चेअरमनपदी उमेश बहिर्जी चोपडे यांची निवड झाली आहे। बेनकणहळ्ळी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष असणाऱ्या उमेश चोपडे यांना सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे। उमेश चोपडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध स्वरूपातील विकास कामे राबवली आहेत। नंदिनी दूध 3 रुपयांनी महागणार। नंदिनी दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे। कर्नाटक सरकारी दूध उत्पादक संघांनी दूध दरात वाढ करण्याची मागणी KMF कडे केली आहे। याबाबतचा प्रस्ताव KMFचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे पाठवला आहे। मुख्यमंत्र्यांकडून होकार मिळाल्यास दरवाढ निश्चित होणार आहे। सध्या नंदिनी दुधाचा प्रति लिटर दर 37 रुपये आहे। दरवाढ झाल्यानंतर प्रति लिटर 40 रुपये दराने दूध विक्री होणार आहे। वाढीव 3 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी कळवले आहे। शांतीनगर अंगणवाडी परिसरात स्वच्छता मोहीम। शांतीनगर अंगणवाडी परिसरात नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले। बेळगावचे दक्षिण आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार टिळकवाडी विभाग भाजप कार्यकर्त्यांनी हे अभियान राबवले। यामध्ये शांतीनगर येथील मारुती मंदिर आणि अंगणवाडी केंद्र परिसराची व्यापक स्वच्छता करण्यात आली। वॉर्ड क्रमांक 44 चे नगरसेवक आनंद चव्हाण आणि भाजप महानगर कार्यकारिणी सदस्य प्रसाद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही मोहीम यशस्वी करण्यात आली। सदस्यांनी स्वतः कुदळ फावडे हाती घेऊन झाडे झुडपे हटवली तसेच कचरा काढून टाकला। यासाठी या विभागातील युवा मोर्चाचे सचिव संतोष दळवी, दौलत शिंदे, सुरेश कोल्हापुरे, अनुप माळी, वसंत हेब्बाळकर, सूरज सुरेकर, मोहन चाटे आदी सदस्य उपस्थित होते। सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै यांना अभिवादन। लोककल्याणासाठी सर्वस्व पणाला लावणारा नेता म्हणजे बॅरिस्टर नाथ पै होते, असे मत माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी काढले। बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी जाधव यांनी आपले विचार मांडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा सौ सुनीता मोहिते होत्या। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाई ND पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत जांगळे यांनी केले। सुनीता मोहिते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन सहकार्यवाह IG मुचंडी यांनी केले। कार्यक्रमाला संचालक अभय याळगी, प्राध्यापक लता पाटील, प्रसन्न हेरेकर, व्यवस्थापक VL कडगावकर आदी उपस्थित होते। संकेश्वर येथील खुनाचे धागेदोरे हाती। गौरवा सुभेदार खून प्रकरणातील तपासात कमालीची गुप्तता बाळगली जात आहे। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जबाबदारी यमकनमर्डी पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली आहे। गौरवा हिच्या खुनाला कारणीभूत ठरलेल्या पैशांच्या व्यवहारात संकेश्वरातील काहींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी सदर व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे। पोलीस या प्रकरणाचा गुप्त पद्धतीने तपास करत असून पोलिसांच्या हाती बरीच महत्त्वपूर्ण माहिती लागली असल्याचे समजते। गौरवा खून प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले असून यामध्ये हुक्केरी तालुक्यामध्ये विनापरवाना व्याजाने पैसे देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। प्राध्यापक भाई ND पाटील यांना हंगरगे येथे श्रद्धांजली। दिनांक 8 रोजी श्री काळम्मा देवी हायस्कूल हंगरगे या ठिकाणी पुरोगामी विचारसरणीच्या चळवळीचे नेते, कामगार नेते प्राध्यापक ND पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी श्री काळम्मा देवी हायस्कूलचे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष तसेच माजी तालुका पंचायत सदस्य कृष्णा नागोजी हुंद्रे यांनी प्राध्यापक ND पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य दिलीप परशुराम कांबळेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। कृष्णा शट्टू पाटील, गावडू वैजू पाटील, नारायण पाटील, कुंडेकर, विष्णू बाळू पाटील तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। सुसाट दबंग दिल्लीकडून पाटणा पायरेट्सचा पराभव। प्रो कबड्डी लीगच्या 62व्या सामन्यात दबंग दिल्लीने पाटणा पायरेट्सचा 32-29 असा पराभव केला। दबंग दिल्लीचा 11 सामन्यांमधला हा 7वा विजय आहे तर पायरेट्सचा 11 सामन्यांमधला हा 3रा पराभव आहे।
पूर्वार्धानंतर दबंग दिल्लीचा संघ 19-10 ने पुढे होता आणि त्यांनी चांगली आघाडी घेतली होती। दबंग दिल्लीने चमकदार कामगिरी करत 11व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सला ऑल आउट केले। दुसऱ्या हाफच्या पहिल्या 10 मिनिटात पाटणा पायरेट्सने जबरदस्त पुनरागमन केले आणि स्कोर 21-22 असा केला। विजयने सुपर रेड करत दिल्लीची आघाडी वाढवली, जी अखेरीस निर्णायक ठरली। या सामन्यात विजयने दबंग दिल्लीसाठी 9 गुण घेतले तर संदीप नरवालने सामन्यात 8 गुण घेतले। पाटणा पायरेट्ससाठी नीरजने बचावात चांगली कामगिरी केली आणि 4 टॅकल पॉइंट्स घेतले, परंतु एकाही खेळाडूला चढाईत चांगली कामगिरी करता आली नाही आणि हेच पराभवाचे मुख्य कारण ठरले। स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी पटकावली 16 पदके। मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशन आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह एकूण 16 पदके पटकावली। दिनांक 15 आणि 16 जानेवारी रोजी गोवा मिरामार पणजी येथील युथ हॉस्टेल स्ट्रीटवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। स्पीड स्केटिंग मध्ये विधीत कल्याण कुमार बी याने 2 सुवर्ण, वरद कोलमकर याने 1 रौप्य व 1 कांस्य, लावण्य लोहारने 2 कांस्य, ध्रुव कुलकर्णी याने 2 कांस्य, पल्लवी पाटील हिने 2 कांस्य, ओम साई लाड याने 1 कांस्य, अथर्व भुते याने 1 कांस्य, सोहन हिरेमठने 1 कांस्य, साई समर्थ आजाना हिने 1 कांस्य तर शुभम साखने याने 2 कांस्य पदके पटकावली। पदके मिळविलेले हे स्केटिंगपटू मागील 3 वर्षापासून केएलई सोसायटी संचलित लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग रिंगवर तसेच गोवावेस येथील रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमी आणि गणेशपूर रोड येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करतात। त्यांना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, भरत पाटील, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, शुभम साखे आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे। बेळगाव जिल्हा मर्यादित ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन। बेळगाव मधील प्रख्यात बुद्धिबळ प्रशिक्षक गिरीश बाचीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता बेळगाव जिल्हा मर्यादित बुद्धिबळ पटूंकरिता विशेष ऑनलाईन बुद्धिबळ TMT स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। चेकमेट स्कूलच्या वतीने lichess.organization या प्लॅटफॉर्मवर ही ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा घेतली जाणार आहे। स्पर्धा 10 मिनिट अधिक 3 सेकंद इन्क्रीमेंट या धर्तीवर घेतली जाणार असून या स्पर्धेसाठी प्रवेश फी आकारण्यात येणार नाही। ही स्पर्धा 10 वर्षाखालील आणि 16 वर्षाखालील वयोगट अशा 2 विविध गटात घेतली जाणार आहे। स्पर्धेतील टॉप 10 प्लेयर्स यामध्ये 5 मुले आणि 5 मुलींचा सहभाग राहणार असून या विजेत्यांना विशेष रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे। याशिवाय दोन्ही गटातील उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।